मारळगाव असेल यातील सर्व खेळाडूंनी केलेलं सहकार्य आणि त्यातून साकारलेलं ही एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा त्याचा ग्रँड फिनाले होण्यासाठी सज्ज आहे. क्रिकेटचा थरार नक्कीच तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला. या 2 दिवसामध्ये अनेक दिग्गज खेळाडू या मैदानावर खेळले, अनेक रायझिंग स्टार या मैदानावर खेळले आणि जाऊन पोहोचले 2 संघ फायनल मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आत उमेश आणि अनिल हे मात्र दाखल होत आहेत. मुख्य पंच मुन्ना पठाण सर, स्क्वेअर लेग पंच अनिल म्हात्रे. संपूर्ण स्पर्धा 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जी मात्र कव्हरेज केले जाते कुणाल म्हात्रे सर आणि सर्व त्यांची कंपनी, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. आमचे दीपेश कॅमेरामन, स्कोर अभिषेक कामत आणि यश त्यांचं देखील हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. जाऊया मैदानाच्या आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं MVKPLच्या वतीने हार्दिक असं स्वागत, हार्दिक अभिनंदन. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर मंदार पानसरेच्या हातामध्ये चेंडू आहे. मंदार पानसरे तयार होईल. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय उमेश पालवे बॅटिंग साठी तयार. रन स्ट्रायकर एंडवर अनिल सिंग पंचाचा येतोय प्ले असा इशारा आलेला तमाम रसिकांचं मी जुन्नर तालुका समालोचन कक्षातून निखिल ठोंबरे हार्दिक असं स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आत. पहिलाच बॉल, अतिशय चांगलं प्लेसमेंट उमेश पालवेचं. चेंडू डॉट येईल, चेंडू निर्धाव तो मात्र पाहायला मिळतोय. निखिल पाटील यांच्याकडून पारितोषिक येतंय. उमेश पालवे सलग 3 षटकार खेळत असेल तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. पियुष 11 संघाचे ओनर आहेत, त्यांच्याकडून उमेश पालवेसाठी पारितोषिक. मंदार पानसरे गोलंदाजी मार्कवर तयार. एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज मंदार पानसरेसाठी देखील पारितोषिक असेल 500 रुपयाचं. निखिल पाटील ते मात्र ओनर आहेत पियुष 11 संघाचे. सचिन ठाकरे यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. सातत्याने जर पाहिलं गेलं तर एकाच गावचे खेळाडू आहेत. गाव लीग, गाव चॅम्पियन म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. या 4 गावां मिळून भरवलेली ही क्रिकेटची स्पर्धा. मंदार गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन उमेश पालवे. ओहो हो, सुरेख प्रकारचा चेंडू गली पॉइंट मधून चेंडू खेळलाय. सीमारेखेचा वेध घेईल, चौकाने वाला चौका. उमेश पालवे केलेले 4 रन. चार धावा येत आहेत उमेशच्या बॅट मधून. संघाचं खातं, संघाचं अकाउंट इथे ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा आल्यात. तमाम लाडके क्रिकेट रसिक देखील उपस्थित होत आहेत. सर्वांचं MVKPL प्रेम सुरेश आणि आदित्य पार्टे यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवर मंदार गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. सूर्यप्रकाशचा चेंडू तितकाच चांगला स्ट्रोक. क्या बात, अप्रतिम फटका. चेंडू फरार. 4 रन चौकार. अनिल म्हात्रे यांच्याकडून देखील प्राइज येते. वरप गावाचं नाव ज्यांनी रोशन केलं त्यांच्याकडून प्राइज येते. कुणीही चौकार, षटकार, विकेट, हॅट्रिक कंप्लीट केली तर या मॅच साठी 500 रुपयाचं प्राइज. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका. धावाची संधी. ओहो, बिग मिस्टेक. हा जर डायरेक्ट थ्रो लागू शकला असता तर मात्र अनिल सिंग फार मोठ्या अडचणीत सापडले असते. या प्रकारचे थ्रो करायचं म्हणलं की लहानपणी गोट्या जास्त खेळावं लागतं. याचा अभाव इथे पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट होऊ शकली नाही. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होईल. धावफलकावर धावसंख्या 8. पडली 2 संघांची गाठ. पाहूया कोण कोणाची लावेल या सामन्यामध्ये वाट. गोलंदाज तयार. मॅडिक मंदार. मंदारचा हा बॉल पॉइंट वरून खेळलाय. सुरेख प्रकारचा फटका. उमेश पालवे नजाकत दाखवत असताना या फटक्यावर चेंडू फरार. चौकार. पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. 3 चौकार खेळलेत उमेश पालवेच्या बॅट मधून. पहिली ओव्हर कंप्लीट. P1चं षटक मैदानाच्या संपलं. मंदार पानसरे आतापर्यंत जो अतिशय चांगला गोलंदाज राहिलाय त्या चांगल्या गोलंदाजाला चांगली बॅटिंग करत असताना उमेश पालवे 3 चौकार खेळलेत. 12 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. आता पाहूया P2चं षटक कुणाच्या हातात जे मात्र दिलं जाईल. षटक कुणावर विश्वास दाखवला जातोय कॅप्टन कडून ते देखील पाहायचंय. प्रत्येकाचं स्वप्न आहे की मानाचं, सन्मानाचं, गावातील हे मानाचं चषक आपल्या
टीमकडे यावं ही मात्र सर्व ओनरची इच्छा असते. ती इच्छा पूर्ण कोणता ओनर करेल ते देखील पाहिजे. धावपलिकावर धावा आल्यात 12. स्ट्रायकर इनवर बॅट्समन अनिल सिंग. ज्या अनिल सिंगने सेमी फायनल मध्ये एक आक्रमक अशी फलंदाजी केली होती. गोलंदाज तयार होत आहेत. विशाल चौधरी यांच्याकडून प्राइज येते सचिन साठी. सचिन गोलंदाजी साठी आले. सचिन जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 500 रुपयाचं प्राइज. पारितोषिकांची फार मोठी खैरात, कारण गावचे खेळाडू आहेत. हे खेळाडू इथे घडले तर बाहेर टेनिस क्रिकेट पटलावर फार मोठं नाव गावाचं करतील. यासाठी इमर्जन्सी प्लेअर साठी देखील फार मोठे अवॉर्ड या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. धावपलिकावर धावसंख्या जे मात्र पाहायला मिळत आहेत 12. सचिन ठाकरे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर अनिल सिंग. ओहो लाजबाब चेंडू. मंदारचं इष्टरक्षण काहीच खराब पाहायला मिळालं, परंतु तोटा संघाला होणार नाहीये. चेंडू इथे टॉटील, चेंडू निर्धावेल. बिग प्रेशर गेम. कोणती टीम प्रेशर हँडल करेल या सामन्यामध्ये ते देखील पाहायचं, कारण मॅच खूप रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिग फाईट. 5 षटकांचा सामना. 30 चेंडूंचं महायुद्ध, 30 चेंडूंचा रणसंग्राम. या रणसंग्रामामध्ये कोण कुणावर बाजी मारते ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. सचिन. एक प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका इथे खेळत असताना क्षेत्ररक्षक चेंडूवर आले. एक धावा आली मिस फील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा. तुम्ही जेवढ्या चुका करणार आहेत दुसरी टीम त्यावरच बसलेली की जेवढ्या चुका होतील त्या चुका भरून काढण्यासाठी तयार आहे. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 धावा. धावपलिकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. अभिया कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते. गोलंदाज तयार. सचिन ठाकरे. स्ट्रायकर एंडवर अनिल सिंग. सुरेख प्रकारचा फटका. सिंग इज किंग. सिंगच्या पॅट मधून येणारा पॉवरफुल सिक्सर. अनिल सिंगच्या पॅट मधून येतो एक लाजबाब फटका. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. अतिशय देखणा स्ट्रोक. जुना चेंडू द्या तोपर्यंत. अतिशय चांगला फटका. बॅट्समन इथे खेळत असताना अनिल सिंग. धावपलिकावर धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर तयार. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना अनिल सिंग मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सचिन ठाकरेवर आक्रमण केलंय या सामन्यामध्ये. संघाची धावसंख्या 20. 20 धावा धावपलिकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. सचिन ठाकरे अभिया कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहायचंय. 4 गावां मिळून भरवलेली ही स्पर्धा अतिशय थाटामाटात दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण. फायनलचा थरार आपण जो मात्र अनुभवतोय. सचिन गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन अनिल सिंग. प्रकारचा चेंडू प्रत्युत्तर इथे दिलंय गोलंदाज सचिन ठाकरेने. गोलंदाज बाद. अनिल सिंग बॅक टू द पेव्हिलियन. धावसंख्या 20. 20 धावा धावपलिकावर. सचिन ठाकरे गोलंदाजी मार्कवर जे मात्र आहेत. अतिशय चांगली विकेट. अनिल सिंगचा एक अडथळा दूर केलाय सचिन ठाकरेने, कारण घातक बनू लागले होते ते बॅटिंग करत असताना. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. अभिया कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते.
अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. सचिन ठाकरे स्ट्रायकर इनवर बॅट्समन राज भोईर. पॉवर प्लेचं षटक. सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. चांगला झेल रोहिदास कडून आणि फलंदाज बाद. रोहिदास एक चांगला खेळाडू म्हणून उभारत असताना या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होईल. राज देखील बाद. बॅक टू बॅक सचिनने घेतल्या 2 विकेट. आता सचिनला संधी असेल विकेट हॅट्रिकची आणि विकेट हॅट्रिक घेतली अनिल म्हात्रे यांच्याकडून प्राइज आहे 500 रुपयाचं. सचिन गोलंदाजी मार्कवर तयार. विकेट हॅट्रिकची संधी सचिन ठाकरेला. 2 बॉलवर 2 विकेट तर गमावल्यात. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येईल. किरण पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. विकेटचं पतन इंटरवल 2 विकेट 2 बॉलवर गेल्यात. कमबॅक करून देत असताना सचिन ठाकरे. सचिन ऑन हॅट्रिक. स्ट्रायकर इनवर बॅट्समन किरण. गोलंदाज तयार. हॅट्रिक बॉल. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेट हॅट्रिक कंप्लीट. फायनल मध्ये सचिन ठाकरे विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय. आता ज्यांनी पारितोषिक सचिन ठाकरे लावलं होतं त्यांनी समालोचन कक्षामध्ये जमा करा. विशाल चौधरी यांच्याकडून 500 रुपये. अनिल म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. मंत्री खंबा गेला. विशाल चौधरी अर्थात मंत्री यांच्याकडून प्राइज होता आणि सचिन ठाकरेंनी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. मंत्री यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. विकेट हॅट्रिक साठी डबल कव्हर धाव संख्या 20. 20 धावा डबल कव्हर. सचिन ठाकरेचा आपला स्पेल पाहायला मिळाला. 20 ऑन द बोर्ड. सचिन ठाकरे साठी प्राइज येतोय 1000 रुपयाचं. संतोषजी ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज असेल. होय शेख. किरण सुरेश आणि संतोष ठाकरे अर्थातच आमचे बर्थडे बॉय त्यांच्या सॉरी संतोष ठाकरे यांच्याकडून आणि किरण सुरेश यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येते. गोलंदाज निखिल पाटील यांच्याकडून 500. 2500 रुपयाचं कॅश प्राइज आले. गोलंदाज सचिन ठाकरे साठी. जे मात्र कॅमेऱ्याच्या पुढे बसले त्यांना विनंती आहे थोडं बाजूला थांबा. सहकार्य करा. गोलंदाज तयार. रिवर्स एक प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी आणि एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 21 या धावसंख्येवर. अम्मेश गोलंदाजी मार्कवर तयार होतील. 21 धावा धावपलिकावर आहेत. थँक्यू. विशाल चौधरी मंत्री यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज जमा होत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तब्बल 2500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. गोलंदाज आमचे सचिन ठाकरे इम्प्रेस केलं. सातत्यानं चांगली गोलंदाजीसाठी मानले जातात आणि तीच गोलंदाजी केली मैदानावर. अम्मेश येत आहेत. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील उमेश पालवे. आता उमेशच्या खांद्यावर फार मोठी जिम्मेदारी, कारण एका बाजूनं पूर्णपणे खिंडार पाडण्याचं कामकाज केले सचिन ठाकरेने, तर दुसऱ्या बाजूला किल्ला लढवावा लागेल इथे असलेला बॅट्समन उमेश पालवेला. गोलंदाज तयार. आंबेचा हा बॉल हळूवार पद्धतीने खेळलाय. एक धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. बड्डे बॉय मिसफिल्ड. 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 23 या धावसंख्येवर. 23 धावा धाव फलकावर.
गोलंदाज अंबेश गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल. स्ट्रायकर इनवर उमेश पालवे. उमेशची इनिंग खूप महत्वाची. फुलटाच उमेश पालवेच्या पॅट मधून येणारा नेत्रदीपक स्ट्रोक वाघांची दाडाने फोडला पाठ. सिक्सर. संख्या 29 29 धावा. धावपलिकावर अंबेश तयार होत आहेत. स्ट्रायकर इनवर बॅट्समन उमेश पालवे. सूर्यप्रकाशचा चेंडू उमेशच्या बॅट मधून फटका चांगला. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तरी निर्माण. चेंडू फरार. 4 रन चौकार. संघाची धावसंख्या वाढेल 33. स्ट्रोक खेळत असताना बॅट्समन उमेश पालवे. संघाचा धावसंख्या वाढेल 33 धावा धावपलिकावर मात्र पाहायला मिळत आहे. फायनलचा सामना पहिल्या षटकात बाजी पूर्णपणे जर पाहायला गेले तर मंदारवर आक्रमण केलं होतं. दुसऱ्या षटकात सचिनने कमबॅक केला. आता अंबेशवर आक्रमण केलं जाते मैदानामध्ये. गोलंदाज तयार अंबेश. स्ट्रायकर इनवर उमेश पालवे. ओहो सूर्यप्रकाशचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. लॉंग ऑफ मधून संतोष सुरोशे चांगलं असं क्षेत्ररक्षण बड्डे बॉय आहेत. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. 34 धावा धावपलिकावर. चलो 11 चलो शिर्डी 11 कांबा टीम चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला टीम हर्षल 11 बरफ गोलंदाजी मार्कवर तयार होतील. धावपलिकावर धावसंख्या 34. 34 धावा धावपलिकावर आहेत. गोलंदाज तयार अंबेश. स्ट्रायकर इनवर बॅट्समन तयार कृष्णा. रिवाज कृष्णाच्या पॅट मधून येणारा नेत्र दीपक फटका चौकार. थँक्यू थँक्यू विजय. गोलंदाज तयार होत आहेत. अनिल यांच्याकडून प्राइज येते की मैदानाच्या आत आहे की बाहेर. थँक्यू विजय. मार्कवर तयार सचिन. मैदानाच्या बाहेर एका हातात कुणी झेल पकडला व्हॉलंटियरने तर 1000 रुपयाचं पारितोषिक. ऐवा झेल मैदानाच्या बाहेर जेल टिपला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अनिल मात्रे यांच्याकडून मैदानाच्या बाहेर एका हातात झेल पकडाने 1000 रुपये कमवा. पहिला फटका दिल स्कूप चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. कामगिरी केली जाते. मैदानाच्या बाहेर पकडला तर 1000 रुपये. आतमध्ये पकडला तर टीम साठी चांगलंच होईल. बघूया कशा प्रकारची कामगिरी मात्र केली जाते. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव.
परत जर 3 विकेट घेतल्या तर मंत्री साहेब विशाल चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार होतील सचिन ठाकरे. अतिशय उमदा स्पेल हाताळत असताना फायनल साठी हा स्पेल राखून ठेवलं होतं की काय ते देखील पाहावं लागेल. गोलंदाज तयार सचिन. धावपलिकावर धावसंख्या जी मात्र पाहायला मिळत आहेत 42. एक प्रकारचा चेंडू उमेश पालवे चेंडू समजू शकले नाहीये. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावपलिकावर धावसंख्या 43 धावा धावपलिकावर आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी. फायनलचा सामना मॅक्झिमम धावा झाल्या 50 55 60 तर सामना अतिशय रंगताना पाहायला मिळेल. कारण संध्याकाळचं सत्र आहे. दबाव प्रेशर दोन्ही टीमवर जो मात्र पाहायला मिळेल आणि जी दडपणामध्ये टीम स्वतःला सिद्ध करेल ती मात्र जिंकेल याच चषक. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू यॉर्कर बॉल. इथे सचिन ठाकरेचा क्षेत्ररक्षण काहीच खराब परंतु बॅकअप चांगला. 1 धाव या बॉलवर येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 43 या धावसंख्येवर. विशेष कौतुक मला या गोष्टीचं करावं वाटतं या टीमचं. ज्यावेळेस पहिल्यापासून सामना चालू होता मंदार पानसरे सातत्याने 2 षटकं टाकत होता परंतु सचिन ठाकरेने ज्यावेळेस विकेट हॅट्रिक कंप्लीट केली चांगलं षटक हाताळलं. मंदारने विश्वास दाखवलाय सचिन ठाकरेवर. हे खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. मी म्हणून चालत नाही क्रिकेट. नवीन खेळाडूला संधी देणे तर नंतर एखाद्या खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स होत असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास दाखवणे हे क्रिकेट आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होईल. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावपलिकावर धावसंख्या 43 धावा 43 ऑन द बोर्ड. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होईल. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. हो या दरम्यान एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळाला. मैदानाच्या बाहेर एक हातात झेल टिपला तर 1000 रुपयाचा पारितोषिक. मैदानाच्या आत 2 हात जरी लावले असते क्षेत्ररक्षकाने तर झेल होऊ शकला असता. या षटकातील अजूनही एक चेंडू जो मात्र शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर सचिन ठाकरे अप्रतिम स्पेल टाकत असताना जे मात्र पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत सचिनने धावा खरचल्या 16 आणि 3 विकेट मिळवल्यात. अजूनही एक चेंडू बाकी आहे सचिनच्या स्पेल मधील. तर स्ट्रायकर इनवर उमेश पालवे. ज्या उमेशच्या बॅट मधून धावा आल्यात तरी 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज सचिन ठाकरेने. सचिन तयार. उमेश पालवेसाठी हा टाकलेला चेंडू अतिशय चांगला. षटक क्रमांक 4 येतील संपुष्टात. 4 षटकं संपली. संघाची धावसंख्या 44 धावा धावपलिकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेमध्ये 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली. प्रेम शिरोशी असतील, आदित्य पार्टे असतील आणि अनिल म्हात्रे असतील यांचं विशेष आभार. ज्यांनी विश्वास दाखवला आणि या स्पर्धेसाठी 2 दिवस समालोचन करण्याची संधी मला दिली त्याबद्दल त्यांचं देखील आभार असेल. शेवटचे आता 6 बॉल शिल्लक. त्या 6 बॉल मध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. 6 बॉल शिल्लक. गोलंदाजी मार्कवर रोहित दास इमर्जन्सी स्टार ऑफ द वर्ल्ड या टुर्नामेंटचा ठरेल का ते देखील पाहायचंय. मारळगावचा हा खेळाडू आहे आणि सातत्याने चांगली कामगिरी केली या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. रोहित दास गोलंदाजी करण्यासाठी तयार. आपल्याकडे धावसंख्या 44 44 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे 1 धाव कंप्लीट 22 चेंडू बनेल. तिसऱ्या पंचांची मागणी दिली जाणार नाही. काय घडतंय मैदानाच्या आत ते देखील पाहावं लागेल. चुका घडल्यात. मी आधीच सांगितलं होतं तुम्ही जेवढ्या चुका करशाल ना तेवढे दुसरी टीम फायदा उचलणार आहे. कारण ही आहे ग्रँड फिनाले. हा आहे फायनलचा सामना. सर किती धावा आहेत मुन्ना पठाण सर? 3 धावा या बॉलवर. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार होतील. 47 धावा धावपलिकावर.
क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा MVKPL च्या वतीनं हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेचे आयोजक आहेत प्रमुख आयोजक प्रेम सुरेश आणि आदित्य पार्टे. तदनंतर कांबा असेल, वरब गाव असेल, पावसेपाडा गाव असेल, मारळ गावचे सर्व खेळाडू असतील, त्यांच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. ग्रँड फिनाले. गोलंदाज तयार होत आहेत. धावपलिकावर धावसंख्या 47. गोलंदाज तयार, 47 धावा धावपलिकावर आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार, रोहित दास. तर स्ट्रायकर इनवर बॅट्समन उमेश पालवे. गोलंदाज तयार. इथे टाकला गेलेला चेंडू अतिशय चांगला होता रोहितचा. चेंडू शॉट असेल, चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळतोय. धावपलिकावर धावसंख्या 47 धावा आहेत. 47 47 धावा धावपलिकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार होईल. स्ट्रायकर इनवर बॅट्समन देखील सज्ज आहेत. एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. एक धावेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चूक घडली आणि ते फलंदाज बाद. विकेट. एकूण 50 धावा धावपलिकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. रोहित दास आणि इथे टाकला गेलेला चेंडू मात्र पंचांचा अबंतरचा इशारा आणि 50 धावा कंप्लीट. हर्षल 50 धावा पूर्ण होत आहेत. हर्षल 11 वर टीमच्या. गोलंदाज तयार. 50 धावा धावपलिकावर मात्र पूर्ण झाल्यात. एक प्रकारचा फटका उमेश पालवे. फटका फसलाय. मंदार पानसरे चेंडू खाली. विकेटचं पतन. फलंदाज उमेश पालवे बॅक टू द पेव्हिलियन. एक चांगली खेळी साकारली फायनल मॅच मध्ये उमेश पालवेने बाद होताना. एकोणीस चेंडू आणि 32 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समन उमेश पालवेच्या बॅटमधून बॅट्समन देवेंद्र मस्कर मैदानामध्ये येतील. रोहित दास. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते रोहित यांच्याकडून. एक प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. ट्रेडमार्क शॉट चेतन पालच्या बॅटमधून येणारा बाहुबली सिक्सर. षटकार. पण शेवटचा बॉल. फुलटॉस. सरळ बॅटला खेळत आपलातून फटका. चेंडू वन बाउंस सीमारेखेच्या बाहेर. नेत्रदीपक चौकार चेतन पालच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वाढेल 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धावपलिकावर आहेत. विजयासाठी 61 धावांचा आव्हान.
ग्रँड फिनाले जिंकण्यासाठी चलो शिर्डी 11 कांबा टीमला 61 धावांचा आव्हान असेल. चांगली बॅटिंग केली हर्षल 11 वर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन बोथ टीम. दोन्ही टीमला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. 30 चेंडू आणि 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात. गारेवली गावचा एक बुलंद आवाज आमचे परम मित्र रोशन संते सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू निखिल. निखिल पाटील यांच्याकडून आपण पाहतोय कृष्णा मस्कर साठी विशेष पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज जे पियुष 11 महाराष्ट्र टीमचे संघ मालक देखील आहेत निखिलजी पाटील साहेबांकडून. तसेच सचिन ठाकरे जेव्हा फलंदाजीसाठी येईल तेव्हा षटकरांच्या हॅट्रिक साठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे निखिलजी पाटील यांच्याकडून. सचिन ठाकरे विशाल चौधरी 1000 त्वरित फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल मॅडी आपण या कारण की अंधार होत चाललेला आहे तुम्हालाच नंतर प्रॉब्लेम होईल. सचिन ठाकरे आणि विशाल चौधरी एकसष्ट धावांचं लक्ष आहे. चलो शिर्डी 11 कांबा या संघासमोर आणि गोलंदाजी मार्क होती सज्ज होतोय उमेश पालवे. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय निलेश आणि नौष्टला फलंदाज मॅडी. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. 30 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान. खूप चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये केली हर्षल 11 वरप या टीमने 60 धाव बनवल्यात या थंड वातावरणामध्ये. सामना समाप्त झाल्यानंतर आतमध्ये कोणीच जाऊ नका याची विनंती असेल.
यावेळी फुल टॉस चेंडू आहे, झेलची शक्यता असेल, झेल ड्रॉप. आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. एका धावेने श्रीगणेश होतोय, एका धावेने संघाचं आणि स्वतःच अकाउंट ओपन करतोय फलंदाज निलेश. 61 धावांचं लक्ष्य आहे. चांगला प्रयत्न केला होता चेतन पालने. हे झेल टिपणं थोडंसं कठीण असतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवू शकला नाहीये, त्यामुळेच हा झेल ड्रॉप झालाय. स्ट्रायकिंगला फलंदाज मॅडी आहे, ज्या मॅडीने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय, सरळ बॅटने खेळले होते. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे चेतन. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या स्थगित आहे, एक धाव धावफलकावरती. चलो शिर्डी 11 कांबा या टीमची धावसंख्या आहे 61 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय या मैदानावरती. संध्याकाळच्या या शांत आणि थंड वातावरणामध्ये सुरू असलेला हा गरम सामना आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यूज मॅक्सिमम षटकार. धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात करतोय या मैदानावरती. चलो शिर्डी 11 कांबा संघ. उमेश पालवे यावेळी सुरेख टायमिंग, सुरेख फटका ऑन साईडला भिडकावून देतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चौदा धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात या मैदानावरती होतीये. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय निलेशच्या बॅट मधून. निलेशला थांबवणं आता मात्र कठीण असेल. हर्षल 11 संघाच्या गोलंदाजांसाठी बॅक टू बॅक 2 उत्तुंग षटकार आलेत निलेशच्या बॅट मधून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. बाहुबली षटकार. नक्कीच आकाशाला गवसणी घालणारे हे 2 गगनचुंबी षटकार आलेत निलेशच्या बॅट मधून. पहिल्या षटकामध्ये 20 धाव बनवल्या. 61 धावांचं लक्ष्य आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. संगनायक आणि संघ मालक येतोय गोलंदाजीसाठी कृष्णा मस्कर. स्ट्राईकला फलंदाज मॅडी. राईट आर्म ओव्हर द विकेट. उल्हास नदी एंड कडून सज्ज होत आहे. यावेळी स्क्वेअर कटचा फटका आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये खूप चांगला झेल टिपतोय फलंदाज बाद.
अजून एक धक्का बसतोय, पहिला मोठा धक्का बसलाय या मैदानावरती. चलो शिर्डी 11 कांबा टीमची रन मशीन. मंदार बॅक टू द पविलियन. सचिन येतोय नवीन फलंदाज आणि सचिन ठाकरेसाठी पारितोषिक आलेलं आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारल्यास 6,000 रुपयांचं कॅश प्राइज विलास चौधरी मंत्री यांच्याकडून. यावेळी चांगला चेंडू गॅप मध्ये खेळत आहेत, परंतु एकच धाव मिळते. धावसंख्या आहे धावफलकावरती 21-21. कृष्णा मस्कर कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केली होती सचिन ठाकरेसाठी. पारितोषिक आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 6 षटकारांसाठी 6,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे मंत्री यांच्याकडून. स्विच इट लाजवाब चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत सुरुवात करतोय सचिन ठाकरे आपल्या इनिंगची. पहिल्या चेंडूवरती दमदार स्ट्रोक चौकार. महेश दादा गोंडले साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. MV KPL 2020 प्रेम सुरुशी आणि आदित्य पार्टे यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा. एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आणि ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय. अंतिम क्षणामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय, कारण की या स्पर्धेमधील शेवटचा सामना सुरू आहे. महाअंतिम सामना मेगा फायनलचा सामना सुरू आहे. हर्षल 11 वरब विपक्ष चलो शिर्डी 11 कांबा या दोन टीम मध्ये 25 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावांचं लक्ष्य आहे. स्ट्रायकिंग फलंदाज सचिन ठाकरे. गोलंदाज कृष्णा. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी होती. डॉट बॉलची समाप्ती. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. कृष्णा मस्कर खूप चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या 4 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च करतोय आणि एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केली आहे कृष्णाने. राईट मोड द विकेट. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडू यावेळीच डॉट बॉल फेकलेत कृष्णाने. अप्रतिम गोलंदाजी. 25 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 19 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज. यावेळी सन्मान दिला जातोय. धावाची संधी होती. एक चिकी सिंगल, एक चोटी धाव पूर्ण होते आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती अवघ्या 6 धावेंचं इकॉनॉमिकल षटक फेकलंय गोलंदाज संगनायक आणि संघ मालक कृष्णा मस्करने.
18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 26 धावा बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय देवेंद्र, ज्या देवेंद्रने या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. आजच्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेमधील 2 विकेट हॅट्रिक झालेली आहेत. त्यामध्ये दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली देवेंद्रने. तोच गोलंदाज येतोय या 3ऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 27. धावा धावफलकावरती आहेत. 34 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू बॅटची आतली कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या स्थगित आहे. 27 धावा धावफलकावरती येणार. 16 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली होती, त्यानंतर संघर्ष करतोय. एका धावेसाठी ऑनट्रायचा फटका आहे. उमेश आहेत, फंबल होत आहेत आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 28 धावा. 33 धावांची अजूनही गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकाल या अंतिम सामन्यासाठी. यावेळी चांगला फटका ऑन साइडला येतोय. मिड विकेट मध्ये एकदा तर कंप्लीट केली. चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी होती. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती. यस्टेनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल राज भोईरला, मास्टर ब्रेनचं जो काम करतोय. मास्टर माइंड संगनायक आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला आहेत कृष्णा मस्कर. यस्टेनच्या पाठीमागून आपण पाहू शकाल यावेळी फिल्डिंगची व्यूहरचना सजवली जाते. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 व्हाईटचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 30. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. 31 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू आणि 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळी सफल टॉस चेंडू होता. एकदा तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 55 लेग बाईटचा येतोय. धावसंख्या 31. 13 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय देवेंद्र. ज्याप्रमाणे कृष्णा मस्करने षटक फेकलं होतं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज देवेंद्र. अप्रतिम गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी होतीये. अचूक टप्प्यावरती हा गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय आणि एक धाव कंप्लीट. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 32. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू 29 धावांची गरज आहे. स्वतः संघनायक येतोय, संघ मालक येतोय सेकंड स्पेल मध्ये.
हे चौथं निर्णायक षटक घेऊन कृष्णाने दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलं होतं. तोच कृष्णा येतोय या चौथ्या षटकामध्ये. 12 चेंडू 29 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन ठाकरे ऑन स्ट्राईक. चांगला फटका आपण पाहतो बंधू क्षेत्ररक्षक आहे.
दिलगिरी व्यक्त करतोय. 21 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये, कारण की एक तांत्रिक जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय गोलंदाज सुभाष. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यू आर द वॉचिंग हाय व्होल्टेज मॅच. तुम्ही पाहता एक हाय व्होल्टेज सामना या दोन टीम मध्ये. महान टीम सामना, मेगा फायनलचा सामना रंगतोय. चलो शिर्डी 11 कांबा विपक्ष हर्षल 11 वरप. कोणता संघ MVKPL 2020 चा पहिल्या वर्ष चॅम्पियन संघ ठरेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. येणारे 6 चेंडू 21 धावांची गरज. यावी चांगला फटका ऑन साइडला. शॉटन पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. साठी 4 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेचा चॅम्पियन. चार चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका, अंधार होत चाललेला आहे. पंचांना विनंती असेल आपण सक्त ताकीद द्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका पण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये लाजवाब झेल टिपतोय फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती. चलो शिर्डी 11 कांबा या टीमला. निलेश बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय हर्षल 11 वरप संघ आणि आपली पकड घट्ट केली आहे या सामन्यावरती. हर्षल 11 वरप संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. जर या चेंडूवरती विकेट घेतला तर सागर शेठ भोईर यांच्याकडून 1000 रुपये आणि पंडित शेठ मस्कर यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे या दोन्ही मान्यवरांचं. प्रत्येक समालोचकावरती देखील खूप प्रेम असतं नेहमीच आम्ही पाहिलंय. या दोन्ही मान्यवरांचे एक दानशूर दाते पंडित शेठ मस्कर साहेब असतील आणि त्यानंतर सागर शेठ भोईर साहेब.
यावीस लाईन पाहावी लागेल, विनाशकारी विपरीत बुद्धी, कारण की 2 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज होती. वाईट चेंडू फेकलाय, 2 चेंडू 13 धावांची गरज. 2 षटकार ठोकले ते सुपर ओव्हर. सुभाष चांगला चेंडू आपण पाहतोय, मॅच विनिंग गोलंदाजी करतोय सुभाषसाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम गोलंदाजी अंडर प्रेशर, खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मॅच विनिंग गोलंदाजी, 1 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती पंचांना विनंती असेल, आपण स्टंप घ्यायचे आहेत, स्टंप आपण जमा करायचे आहेत. 1 चेंडू 12 धावांची गरज. आणि यावी चांगला फटका येतोय, षटकार आणि सामना जिंकलाय. या मैदानावरती MV KPL 2020 चा चॅम्पियन संघ हर्षल 11 वरप संघ.